मित्रांनो, हे बघा आपण कलिंगड लावलेलं हे विजय व्हरायटीचं. तर ह्या विजय व्हरायटीला आपल्याला हो काय असे फुलं लागलेले आहेत. हे बघा, हे फुलं लागलेले आहेत. पण ह्या फुलांना आपल्याला ना सेटिंग करायची. सेटिंग म्हणजे काय? सेटिंग म्हणजे आपल्याला ह्याच्या मधुमक्ख्या, त्या मधुमाशा म्हणजे ज्या माश्या आहेत का मवाळांच्या, त्या माश्यांना आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावरती आल्या पाहिजेत. त्यासाठी उपाय काय करावा म्हणून आम्ही काय केलेलं आहे बघा, माश्यांच्या पायांनी पराक्कन इकडं तिकडं नेत्यात ना त्या, तर त्याच्यानुसार आणि जास्त सेटिंग होती बघा. तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी एक उपाय तुम्हाला मी सांगतो. काय उपाय करायचा, काय उपाय करायचा मला सांगा बरं. आता गुळ घ्यायचा. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला सांगतो काय उपाय. काय हो काय, तो आपला प्लॉट हे बघा, ह्याचा कलिंगडाचा विजय व्हरायटी बघा. हो का, हो का, हे जी अशी सेटिंग झालेली हो का, हे तुम्हाला आता दाखवतो. हो का, हे असे फुल लागलेले आहेत बघा त्याचे. हो का, हे फुलं बघा, हे कसे फुलं लागलेत बघा. फळं बी लागलेत काही, पण अनेक सेटिंग होण्यासाठी आपण एक उपाय करतोय बघा. जास्त प्रमाणात सेटिंग होण्यासाठी. हो का, हे कसे किलो गुळ घेतलेला आहे. कसे फळं लागलेत. हो का, हे पहा. हा, 2 तोळ इलायची घेतली. हो का, आणि दालचिनी घेतलेली आहे आपण थोडी. अशा प्रकारे आपण रानामध्ये त्याला चाचणी घेत आहे गुळाची. आणि पुढं काय करायचं. आणि चाचणी घेतल्यानंतर ह्याच्या जे वासाने आगी मावळाची माशी, गावद्या मावळाची माशी येत आहे. माशी आल्यानंतर आपल्याला सेटिंगला जास्त प्रमाणात फायदा होतो. और ही थोडी चाचणी 4-5 जागेवर आपल्याला थोडी ठेवायची आहे माशीसाठी. आणि याच्या सुगंधी वासामुळे माशीचं जास्त प्रमाण येते. तर आपल्याला काय करायचंय की गुळ घ्यायचा आहे. गुळ घेऊन त्याच्यात एका पातेल्यात टाकायचा आहे. पातेलं चुलीवरती ठेवायचंय. 3 इटाच्या चुली करायच्या. त्याच्यावर 1.5 ग्लास पाणी घ्यायचं, त्यात गुळ टाकायचा. गुळ चांगला चाचणी येऊपर्यंत हे करायचा. त्याला चांगली चाचणी येऊस तर उकळून द्यायचा चांगला गुळ. उकाळ्याच्या नंतर त्याच्यात ना इलायची टाकायची. इलायची काय टाकायची? इलायची. काय टाकायचं आणि दुसरं दालचिनी. उकाळ्याच्या पुढं, त्याला चाचणी आल्याच्या पुढं